या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्रीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार, मी प्रतीक्षा. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. आज शेवटची माळ म्हणजेच 10वी माळ आणि 10व्या माळीनिमित्त मी आज बनवणार आहे उपवासाचे मोदक. तर आज बऱ्याच जणांचे म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी जी शेवटची माळ असते त्या माळेला उपवास सुटले जातात, पण काही लोकांचे ना दसऱ्याच्या दिवशी सुटतात. तर 2-3 दिवस झाले मोदक बनवायचे म्हणत होते, पण आज म्हणलं बनवूनच टाकावात. का तर दसरा आता आला आहे, उद्याच दसरा आहे आणि नवरात्र पण संपली बघता बघता. 9 दिवस कसे केले हे कळलंच नाही आणि आज तो शेवटचा दिवस उजाडला म्हणजे 10वी माळ. तर इथं मी ना राजगिऱ्याचं जे पीठ आहे ते घेतलं. 2 वाट्या मी इथे पीठ घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं, का तर आळणी पदार्थ करत नाहीत. हे राजगिऱ्याचं पीठ आहे ना खूपच चिकट असतं, त्यामुळे थोडंसं हाताला पीठ लावून आहे ना ते मळून घ्यावं लागतं. आणि थोडंसं आपल्याला मोदक बनवायचे ते थोडंसं घट्ट, जास्त घट्टही नाही मळायचं आणि पातळही नाही मळायचं. जे आपण पुरीसाठी बनवतो ना पीठ मळतो ना त्या प्रकारे त्या पद्धतीने बनवायचं आहे. एकदम सैलसर पण नाही आणि घट्ट पण नाही. हे राजगिऱ्याचं पीठ चिकट तर असतंच, पण त्याचबरोबर ते जर असं लय वेळ मळून ठेवलं ना ते एकदम घट्ट होऊन जातं, म्हणजे कडक होऊन जातं. का तर दशमी हे नंतर कडक होते ना, त्या पद्धतीने हे पीठ पण कडक होऊन जातं. तर मी इथे एका वाटीने ना पीठ मोजून घेतलं होतं. जवळजवळ ते 2.5 वाटी भरलेलं होतं आणि थोडंसं पाणी म्हणजे 1 वाटीतच हे मळून झालं पाणी घालून पीठ. आणि त्याला मी थोडंसं तेल लावून व्यवस्थित उंडा मळून घेतला आणि त्याला एका छोट्या पातेल्यामध्ये काढून ठेवलं. जोपर्यंत ते मुरते ना तोपर्यंत तिथं आपण सारण तयार करून घेऊ. तर सारण तयार करून घेताना ना आपल्याला खसखस नाही वापरायची, का तर खसखस उपवासाला चालत नाही. तर मी ते तीळ घेतलेले आहेत आणि आधी तीळ कोरडेच म्हणजे बिना तुपात भाजून घेते, जेणेकरून ते ना असे थोडेसे कुटले जातील. का तर थोडे आखे जर टाकायचं म्हणलं ना ते पूर्ण तीळ असं खायला नको वाटते नाही का. ज्याला आवडते त्याला आवडते, पण ज्याला नाही आवडत ना, मला तर त्या वासाने सुद्धा त्रास होतो तिळाचा. तर हे तीळ ना व्यवस्थित बारीक गॅसवर आहे ना असं भाजून घ्यायचं. जर ते लाल भाजायला लागले ना तसे तडतड वाजतात नाही का, फुगायला लागतात ते. तर व्यवस्थित असं भाजून घेते मी आता इथे. तर फ्लेम जास्त गॅस फुल पण नाही ठेवायचा आणि कमी पण नाही ठेवायचा. मला थोडी घाई होती त्याच्यामुळे मी थोडं गॅसवरती ना थोडं वाढवला होता गॅस आणि व्यवस्थित भाजून घेतलं. पण सारखं हलवीत राहायचं जरी गॅस वाढवला तरी, म्हणजे मोठा केला तरी. इथे तीळ माझे भाजून झाले होते आणि आता त्या कढईमध्ये ना मी 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि हे घरीच बनवलेलं आहे. 1 चमचा साजूक तुपात मी किसलेला तो ओला नारळ टाकला होता आणि भाजून घेतलं. ओला नारळ थोडाच होता माझ्याकडे, त्यामुळे मी सुका नारळ पण घेतलेला आहे, जो मी किसून आधीच भाजून ठेवलेला होता. हा जो ओला नारळ आहे ना तो तुपात टाकल्यानंतर थोडं पाणी सुटायला लागतं त्याला. ते सुटतं म्हणजे नाही का, ओला असल्यामुळं ना ते असं आत खाली चिकटतं कढईला, त्यामुळे ते व्यवस्थित कंटिन्यू हलवत राहायचं. आता त्या ओल्या नारळामध्येच आहे ना मी खिसामध्येच आहे ना सुक्या नारळाचा खिस पण टाकलेला आहे आणि नंतर त्यात 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम बारीक कुटून त्यात टाकून घेतलेले आहेत. हे सर्व मेवे ना व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे, त्याचा खमंग असा वास सुटतो. ते परतून घेते तोपर्यंत मी त्या तीळ कुटून घेतले खलबत्त्यात. मिक्सरला जर कुटले असते ना तर त्याची फाईन पावडर झाली असती. मला मोठं आणि जाडं भरडं कुटायचे होतं, त्याच्यामुळे मी खलबत्त्यात कुटून घेतलं आणि त्या मिश्रणात टाकून घेतलं. आता एवढ्या सगळ्या मिश्रणाला ना 1 वाटी गूळ पुरेसा आहे. जर तुम्हाला गोड अधिक पाहिजे असेल किंवा कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. मी ते 1 वाटी गूळ टाकलेला आहे. आता हे सर्व मिक्स करून मी कंटिन्यू हलवत राहिले, कारण की गुळाला पाणी सुटतं लगेच. आपला जो खोबऱ्याचा किस आहे तो गरम असल्यामुळे ना खोबरं असं चिकटतं खाली नाही का गूळ टाकल्याच्या नंतर, त्याच्यामुळे ना ते कंटिन्यू हलवत राहायचं आणि व्यवस्थित सगळ्या जिन्नस आहे ना परतून व्यवस्थित करून घ्यायच्या मिक्स.
आता हे सर्व मिश्रण ना मी साईडला ठेवून दिलं जोपर्यंत ते गार होईल. आणि जे मिश्रण गार होतं आहे ना तोपर्यंत मी ते आपण जे उंडा मळलेला होता ना राजगिऱ्याच्या पिठाचा त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले, म्हणजे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि ते लाटून घेणार आहेत. तोपर्यंत आपलं जे मिश्रण होतं ना सारण ते पण थंड होईल. आणि आता एक एक करून असे सगळे उंडे करून घेतले आणि पाऱ्या लाटून घेतल्या. तर हे राजगिऱ्याचं पिठाचे गोळे आहेत ना एकदम असे खाव्याचे जे पेढे असतात ना त्यासारखं दिसत होते. तर इथे मी एक एक उंडा घेऊन त्याची बारीक छानशी लाटून घेतली. मी पारी लाटण्यासाठी ना पिठाचा वापर केलेला आहे राजगिऱ्याच्या. तर तुम्ही तेलात किंवा तुपात पण लाटू शकता. मी ते पिठाचाच वापर केलेला आहे. हे राजगिऱ्याचं पीठ आहे ना जास्त जोर लावून नाही लाटायचं, का तर हे गव्हाचं पीठ असतं तसं नसतं. हे नाही का लगेच तुटतं ह्याचं, नाही का जास्त जोर दिला ना लगेच त्याचा तुकडा पडतो. तर मी ते ना एक एक करून पाऱ्या लाटून घेते. तर इथे मी लाटून घेतलेल्या आहेत, म्हणजे पारी लाटून घेतलेली आहे. आणि आपलं सारण पण थंड झालेलं होतं. मग एक एक पारे घेऊन आहे ना त्यावरती एक एक चमचा आपलं जे सारण तयार झालेलं होतं ते घालून घेतलं आणि व्यवस्थित असे मोदक करून घेतले. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशा छान अशा सुंदर कळ्या पडलेल्या आहे मोदकला. हा मोदक आहे ना वरतून व्यवस्थित बंद करून घ्यायचा, जेणेकरून ते तेलात सोडलं ना तर सुटणार नाही. ते एक एक करून मी सगळे मोदक भरून घेते. इथे माझे 5-6 मोदक तयार झालेले होते आणि तेलही तापलेलं होतं. तर उपवास असल्या कारणाने ना मी ते शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही जे तुमच्या घरी जे वापरता ते वापरू शकता. आणि ह्या शेंगदाण्याच्या तेलामध्ये मी हे मोदक सोडून व्यवस्थित हलवत आहे ना व्यवस्थित तळून घेतले. आणि त्याचा वास आहे ना आज जे तिळाचं जे सारण होतं ना त्या तिळाच्या वासाने ना मन अगदी प्रसन्न झालेलं होतं, म्हणजे नाही का पूर्ण घरात तिळाचा वास सुटलेला होता. आपण जर व्यवस्थित सारण भाजलं ना तर त्याचा खमंग असा वास येतो आणि तोच वास या मोदकांना येत होता. तर इथं मी ना सगळे मोदक जे 5-6 मोदक झालेले होते ना ते व्यवस्थित असे तळून घेतले, जेणेकरून ते आतमध्ये कच्चे राहणार नाहीत. आणि हे सगळे मोदक तळून घेतल्याच्या नंतर ना हे पहा इतके छान असे ते मोदक तयार झालते आणि कळीदार असे मोदक तयार झालते. आता हे तळून घेतल्याच्या नंतर ना मी बाकीचे सगळे मोदक तयार करून घेते आणि तयार केल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला. तर एवढे सारे मोदक तयार झालेले होते. एकीकडे मी मोदक बनवत होते आणि एकीकडे तळायला टाकलेले होते आणि व्यवस्थित हलवून ते तळून घेतले. तर कोणताही तळणीचा पदार्थ असेल ना तो मंद गॅसवरच, लो ते मिडियम गॅसवरच आहे ना तळून घ्यायचं, जेणेकरून त्या आतमध्ये पूर्णपणे उकडला जाईल किंवा नाही का तळला जाईल. जर फुल हाय गॅसवर जर आपण हे केलं ना हाय फ्लेमवर तळलं ना तर ते आतमधून वरतून तर ते आपल्याला भाजलेलं तळलेलं दिसतं, पण आतमध्ये ते कच्चंच राहतं. आणि जे आपण वरती पारी बंद केलेली असते ना, जिथे मोदकांच्या कळ्या जिथे बंद केलेल्या असतात ना तिथे त्या कच्चे राहतात. त्यामुळे जितका होईल तितका गॅस कमी आचेवरच ठेवून आपल्याला हे मोदक म्हणा किंवा इतर कोणतेही तळणीचे पदार्थ आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता मी ते सगळे मोदक तळून घेते.
तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत. अतिशय सुरेख कळीदार हे मोदक तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.